हॅलो फ्रेंड्स, स्वाद कुकिंग रेसिपीमध्ये तुमच्या मनापूर्वक सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग आज रेसिपीला सुरुवात करूया. शेपूची भाजी. तर मी इथे शेपू आणलेले आहे फ्रेंड्स. तर इथे भाजी मी सगळं निवडून घेतलेलं आहे. सगळं म्हणजे कवळं जे आहे ते कवळ्या इथे काढून घेणार आहे. त्यानंतर थोडीशी जे घट्ट असं असलेला भाग, मागचा भाग ते मी इथे काढून घेते, ताकी ती घट्ट असलेलं छान नाही लागत. ते इथे मी सगळं भाजी इथे काढून घेतलेलं आहे. तर इथे चाळणीवर ठेवून धुवून घेतले स्वच्छपैकी मी. त्यानंतर इथे कोळपाटावर इथे बारीक बारीक असं चिरून घेणार आहे. त्यानंतर इथे एकदमच मोठा नका ठेवू, तर की बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे मी ते कोळपाटावर. तुम्ही बघू शकता इथे फ्रेंड्स. तर एकदम असं झालेलं आहे. तर इथे एका प्लेटमध्ये मी मिरची, तिखटवाला असेल तर तिखट ते घ्यायची, लसूण घेतलेले काय. गॅस ऑन करून इथे मी पॅन ठेवलेले. त्यानंतर इथे मी ठेवलेले थोडीशी 1-2 चमचा पळीवर तेल आणि जिरा राई इथे घातलेलं. मिरचीसुद्धा कुटून ते लसूण आणि मिरची घालून घेतलं. मूग डाळ ते भिजून ठेवलं तर अगोदरच पण ते नंतर इथे मी घातलेले, एकदा परतून घेतलेले त्याला. त्यानंतर इथे मी कापून ठेवलेले शेपू ते टाकले. हळद पावडर टाकले, पाव चमचा. स्वादानुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे. शेंगाचं कूट इथे 1 चमचा टाकलेलं. सगळं जिन्नस एकदा परतून घेऊया, छानपैकी परतून घ्यायचं. सुगंधित वास सुटलेला तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. ह्याला परतून घ्यायचं, मंद आचेवरच ठेवायचं, गॅस मोठा नाही ठेवायचं. त्यानंतर ह्याला परतून घ्यायचं छानपैकी. सुगंधित वास येतो तुम्ही बघू शकता. तर रेडी झालेली आहे शेपूची भाजी. मूग घालून मी केलेले आहे फ्रेंड्स. हे अप्रतिम भाजी लागतो. हे भाकरीसोबत, चपातीसोबत, कुठल्याही सोबत हे अप्रतिम लागतो. तुम्ही करून बघा. इवन बाजरीची भाकरीसुद्धा त्यासोबतसुद्धा खूप छान लागतो. झटपट भाजी बनणार आहे शेपूची भाजी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असंच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला घेऊन येणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फ्रेंड्स.